थंडी चालू झाली की काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर आज आपण मस्त असे हे वडे किंवा याला कटलेट देखील आपण म्हणू शकतो ते बनवणार आहोत. त्यासाठी वापरलेली आहे मेथी. सध्या मेथीचा सीझन आहे, भरपूर मेथी बाजारामध्ये येत आहे. तर हे वडे जे आहेत ना एकदम बनवायला सोपे आहे. घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये एकदम छान असे होतात, कमी तेलकट होतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे करू शकतो आणि काही टिप्स सांगितलेले आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी आपण जे सुक्कं साहित्य आहे ते सगळं मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये सुके मसाले टाकूया. पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे, पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आता हे जे सुके साहित्य आहे ना ते आधी असं मिक्स करून घेऊया. इथं तिखटाचं प्रमाण जे आहे ना आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं. आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे 2 लाल मिरच्या असे बारीक कापून टाकलेले आहे. लाल मिरची वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी हरकत नाही. 1.5 चमचा हा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं असं कुटून टाकलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता. 1 चमचा तीळ टाकलेले आहेत. थंडीमध्ये तीळ खायला हवे आणि हे तळल्याच्या नंतर एकदम खरपूस असे लागतात. त्यानंतर मीडियम साईजचा एक उकडलेला बटाटा किसून घातलेला आहे. पाव वाटी भिजवलेले पोहे हलकेसे मिक्सरमध्ये हे दळून घेतलेले आहेत. थोडेसे बारीक झाले का ते सगळे टाकलेले आहेत. सगळ्यात शेवटी अर्धी वाटी मेथी कापून टाकलेली आहे. मेथी सगळ्यात आधी निवडली, स्वच्छ धुतली, सुकवली, त्यानंतर बारीक अशी कापून घेऊन याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता सगळं सुक्कं साहित्यच आपण आधी असं मिक्स करून घेऊया. जेवढं हे भिजलं जाईल तेवढं हे करायचं आहे. गरज लागल्याच्या नंतरच पाणी टाकून थोडंसं हे मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा तयार झाला की थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे ना ते फार सैलसर नसावं. आपण साधारणतः कोथिंबिरीच्या वड्या जेव्हा जशा करतो ना तेवढा घट्टसरपणा याच्यामध्ये असायला हवा. 5 मिनटं पीठ भिजल्याच्या नंतर असे लिंबाच्या आकाराचे गोळे करायचे आहे. हातावर हे थापून घ्यायचे आहे. सहज हे थापले जातात. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे चिकटणार नाहीत. या पद्धतीने असे हातावर थापून गोल असे वडे आपण करून घेतो. हे वडे बनवतानाची महत्त्वाची टीप, हे जाडसर असे नसावेत. इथं पाहू शकता खूप जाड देखील नाही, खूप पातळ देखील नाही. तर तेल इथे गरम झालेलं आहे आणि आपल्याला इथे 3 ते 4 वडे मी इथं तेलामध्ये सोडलेले आहे. तर लगेच आपण हे पलटायची देखील घाई करायची नाही. वरून कलर जो आहे ना तो कलर चेंज व्हायला लागला की आपण हे पलटी करायची आहे. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि मस्त असे कुरकुरीत आपले वडे जे आहेत ना खाण्यासाठी तयार झालेले आहे. आता महत्त्वाची एक टीप, हे जेव्हा वडे आपण बनवतो ना बरेच जण कांदा घालतात, पण कांदा जो आहे ना तो मऊ पडतो, त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि तेल देखील जास्त ते वडे पितात. तर कांदा न घालता एकदा बनवून पहा. आता इथे वडे बनवलेले आहेत ना बिलकुल तेलकट झालेले नाहीत. एकदम बाहेरनं एकदम क्रिस्पी असे कोटिंग आलेले आहे आणि आतून देखील एकदम खाताना छान असे लागत आहे. चटपटीत टेस्टसाठी आपण इथे आमचूर पावडर टाकलेली आहे. त्याऐवजी तुम्ही चाट मसाला टाकू शकता आणि दोन्ही जर अवेलेबल नसेल तर थोडासा लिंबाचा रस टाकला तरी चालेल. मेथीचे हे वडे बनवताना आपण पोहे आणि बटाटे वापरलेले आहेत. जर ते अवेलेबल नसेल तर त्या दोघांऐवजी एक साहित्य वापरू शकता किंवा थोडंसं रवा जर घातला ना त्याने देखील छान असा कुरकुरीतपणा येतो. किंवा कच्चा बटाटा आहे ना तो देखील किसून घातला ना तरी चवीला छान असे होतात. जे साहित्य अवेलेबल आहे आणि जे बनवायला सोपं आहे ते वापरून उकडलेला वापरू शकता किंवा कच्चा बटाटा जो ज्यावेळी अवेलेबल असेल तो वापरून आपण हे छान असे कटलेट बनवू शकतो. आता हे कांदा जर वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे हे थंड झाले ना तरी अजिबात त्याच्यामध्ये तेलकटपणा किंवा हे लूज पडत नाही. त्याच्यामुळे कांदा न वापरता एकदा बनवून पहा. मुलांवर टिफिनवर द्यायचं म्हटलं तरी एकदम उत्तम असा पर्याय आहे किंवा चहाच्या टाईमला जर खायचं म्हटलं तरी आपण हे गरमागरम वडे काढून खाऊ शकतो. तर घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा किटी किचन रेसिपी